मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बदला. गोष्ट अत्याचाराची. लेखक देवगण कडाळी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. मध्यरात्र उलटून गेली होती. समीरला अचानक जाग आली. कुठे थोड्या वेळापूर्वी त्याचे डोळे लागले होते. त्याला आज काही केल्या झोप येत नव्हती. त्याची बायको मात्र गाढ झोपेत होती. थोडा वेळ गेला असेल तेवढ्यात त्याला खोलीबाहेर कसला तरी आवाज आला. समीर उठला आणि दारापाशी गेला. त्याने दार उघडले व तो बाहेर डोकावला. बाहेर अंधार होता. बहुतेक दिवे बंद केले होते. त्या अंधारात त्याची नजर भिरभिरली. काही अंतरावर त्याला काहीतरी दिसले. काय आहे ते म्हणून समीर निरखू लागला. अचानक त्याला विचित्र वाटू लागले. आपल्या मागे कोणीतरी आहे असे त्याला वाटले. तो लगेच मागे वळला, पण मागे कोणीही नव्हते. तो दार बंद करण्यासाठी वळला. तेवढ्यात त्याची नजर समोर गेली. त्याला समोर दोन लाल डोळे चमकताना दिसले. तो हादरला, कारण ती आकृती त्याच्याकडे सरकत होती. समीरने वेळ न दवडता लगेचच दार बंद केले. धडधडणारी काळीज घेऊन तो आपल्या बिछाण्यात शिरला. हे घर समीरने काही दिवसांपूर्वीच घेतले होते. हे घर त्याला स्वस्त दरात मिळाले होते. तर घर काही लहान व जुने नव्हते. घर मोठे व मॉडर्न होते. घराभोवती सुंदर बगीचा होता. तो आवारही फार मोठा होता. घर 2 मजली होते. वरती 4 खोल्या होत्या. खाली स्वयंपाकघर व एक बंद खोली होती, जिच्या चाव्या न मिळाल्यामुळे ती अशीच बंद पडलेली होती. घरात सुरेश, त्याची बायको सुष्मिता, एक 7-8 वर्षाचा मुलगा आणि त्यांची 18 वर्षाची मुलगी निकिता होती. सुष्मिताने घाईघाई जेवण बनवून सर्वांसाठी डबे तयार केले. सुरेशने आवाज दिला, अगं किती वेळ लागेल, मला उशीर होतोय. सुष्मिता घाईघाईत करणला घेऊन खाली आली. निकिता कुठे आहे, लवकर सांग, तिला उशीर होतोय. सुरेश म्हणाला, निकिता येणार नाही, तिची तब्येत बरी नाही, तिला ताप येतोय. सुष्मिता म्हणाली, ठीक आहे, पण तिच्याजवळ अशा स्थितीत कोणीतरी असणे गरजेचे आहे ना. सुरेश म्हणाला, ती काही लहान नाहीये आणि ताप हलकाच आहे, लवकरच उतरेल. ठीक आहे, तर मग आपण निघूया. सुरेश हा बँकेत नोकरीला होता, तर सुष्मिता ही एका प्रायव्हेट कंपनीत नोकरीला होती आणि त्यांचा मुलगा करण हा 7वीत शिकत होता. निकिता घरात आपल्या खोलीत एकटीच पहुडलेली होती. तिचा ताप आता काही प्रमाणात कमी झाला होता. तिला आता पूर्वीपेक्षा फार बरं वाटत होतं. तिच्या हातात एखादे पुस्तक होते. ती ते वाचण्यात मग्न होती. तिला कसला तरी आवाज आला. घरात तर कोणीच नाही आणि हा आवाज कसला, म्हणून ती आपल्या पलंगावरून उठली. तिने दार उघडले व तिने आवाजाचा अंदाज घेतला. आवाज खालून येत होता. निकिता जिना उतरून खाली आली. बहुतेक आवाज स्वयंपाकघरातून येत होता, निकिता स्वतःशीच म्हणाली आणि ती स्वयंपाकघराकडे गेली. संपूर्ण घरात तर कोणीच नाही, मग हा आवाज कसला? बहुतेक एखादी मांजर आली असावी. निकिताच्या घशाला कोरड पडली होती. तिने पाणी पिण्यासाठी फ्रीज उघडले आणि घाबरून ती मागे सरकली. मागे सरकण्याच्या नादात आडखळून ती खाली धपकन पडली. ती कापरे आवाजात स्वतःशीच म्हणाली, मी फ्रीजमध्ये काहीतरी पाहिले होते. बहुतेक एखादा चेहरा होता आणि लाल रक्त सांडले होते. नाही, कदाचित भास झाला असावा. ती पुन्हा उठली. हिम्मत करून फ्रीजकडे सरकू लागली. आपल्याच हृदयाची धडधड आता तिला स्पष्ट जाणवू लागली होती. तिने फ्रीजमध्ये डोकावले. आत फळे, भाज्या आणि इतर पदार्थाव्यतिरिक्त काहीच नव्हते. निकिताने पाणी न घेता तसेच फ्रीज बंद केले. निकिता स्वतःची समजूत काढत म्हणाली, माझी तब्येत बरी नाही म्हणून असा काही विचित्र भास झाला असावा. मला अजूनही आरामाची गरज आहे. निकिता स्वतःच्या खोलीत गेली व तिने दार बंद करून घेतले. ती पलंगावर पहुडली. काही वेळ गेला नसेल तोच तिचा फोन घणाणला. तिने फोन हातात घेतला व नंबर पाहताच तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तोंड वेडेवाकडे करत ती स्वतःशीच म्हणाली, आधीच डोके ठणकत आहे आणि वरून ही डोकेदुखी. बापरे, कधी सोडेला माझा पिच्छा. तिने फोन कट केला व बंद करून ठेवला. जवळच पडलेल्या गोळ्या तिने हातात घेतल्या व पाण्याबरोबर घटाघट प्यायली.
काही वेळातच तिला गाढ झोप लागली. संध्याकाळी समीर व सुष्मिता घरी आले. आल्याबरोबर सुष्मिता निकिताच्या खोलीत गेली. निकिता पलंगावर झोपलेली होती. कशी आहेस बाळा? तुझी तब्येत कशी आहे? आईचा आवाज ऐकून निकिता उठली. मी फार बरी आहे. जेवणाला खाली येतेस की खोलीतच आणू? नको आई, मी फ्रेश होऊन येते खाली. रात्रीचे जेवण उरकले होते. निकिता आपल्या खोलीत आली. तिने लगेचच आपल्या मैत्रिणीला फोन केला व एवढ्या दिवसात कॉलेजमध्ये काय घडले ते विचारून घेतले. निकिता अभ्यासाच्या टेबलाकडे वळली. तिला 2-3 दिवसात गेलेला अभ्यास पूर्ण करायचा होता. काही वेळातच तिचा फोन घणाणला. निकिताने मोबाईल जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तरीही तिने तो फोन उचलला. तिकडून एका मुलाचा आवाज आला. आय लव्ह यू जानू. काय करतेस? तुला सुद्धा माझ्यासारखी झोप येत नाही वाटतं? निकिता रागातच म्हणाली. झाले तुझं? तुला किती वेळा सांगितलंय की मला तुझ्यासारखे लफंग्यात काहीच रस नाही म्हणून. आता परत फोन करू नकोस. थोडा वेळ गेला असेल नसेल तोच दारावर ठक वाजली. निकिता आपल्या जागेवरून उठली व तिने दार उघडले. एक पाठमोरी जाणारी आकृती मागे फिरली. निकिता हसत म्हणाली, अगं आई तू? मला वाटले कोण आहे. मला वाटले झोपली की काय, म्हणून मागे फिरले होते. हे घे दूध. आणि हो, गुड नाईट. गुड नाईट आई. आणि थँक्यू या दुधासाठी. निकिताने दुधाचा ग्लास घेतला आणि दरवाजा लावून परत ती आपल्या टेबलाकडे वळली. आता निकिताचे मन पूर्णतः अभ्यासात रमले होते की तिचा मूड घालवण्यासाठी मोबाईल वाजला. परत त्याच मुलाने तो फोन केला होता. जान गुड. त्याचे बोलणे सुरू होण्या अगोदरच निकिताने त्याला फटकारले. अनिकेत फोन ठेव आता, नाहीतर उद्या तुला प्रिन्सिपल समोर उभे करेन, समजले? फोन आपोआप बंद झाला होता. अनिकेतने फोन ठेवला होता. फोन ठेवता ठेवता कोणीतरी शिवी हासडली होती. निकिताला त्याची काही नवल वाटले नाही. 11-12च्या सुमारास निकिता अभ्यास करता करता डुलक्या खाऊ लागली होती. तिला झोपेने काही अंश ग्रासले होते. तेवढ्यात रिंग वाजली. एकदा, दोनदा, तीनदा. त्या आवाजाने निकिता दचकून उठली. हा कसला आवाज होता? फोन तिने हातात घेतला व बंद केला आणि ती झोपण्यासाठी पलंगाकडे वळाली. ती अंथरुणावर पडली व पडल्या पडल्या तिचे डोळे लागले. पण तेवढ्या दारावर काहीतरी जोरात आपटले. अगदी जोरात. निकिता पूर्णतः दचकून उठली. नेमका हा आवाज कसला होता म्हणून ती भीत दारापाशी गेली. तिने दार उघडण्यासाठी कडीला हात घातला. तोच चर असा आवाज आला. निकिताचा हात थरथरला. खोलीतले दिवे चरचर आवाज करत चालू बंद होत होते. आता तिच्या गळ्याला कोरड पडली होती. निकिताने कावंडा गिळला. दाराची कुंडी सरकवून तिने बाहेर डोकावले. तिने डावीकडे आपली मान वळवली, पण तिकडे काहीच नव्हते. अचानक तिला कसला तरी आवाज आला. निकिताने लगेच उजवीकडे पाहिले. समोरच एक पाठमोरी आकृती उभी होती. बाहेरील दिवेही चरचर आवाज करत चालू बंद होत होते. निकिताला ती आकृती ओळखण्यात वेळ लागला नाही. ती तिची आई होती. निकिताच्या थरथरत्या तोंडून कसाबसा आवाज निघाला, आई. त्याबरोबर तिची आई मागे न बघता चालू लागली. लगेचच निकिता खोली बाहेर पडली व तिचा पाठलाग करू लागली. काही अंतरावरच तिच्या भावाची खोली होती, जिचे दार उघडेच होते. पण तिचा भाऊ काही आत नव्हता. बहुतेक तो आईबाबांच्या खोलीत असेल. तिने परत आपल्या आईला हाक मारली, पण तिची आई थांबली नाही. निकिता आई मागे धावली, पण तोपर्यंत तिची आई जिन्यापर्यंत गेली होती. निकिताही तिथे पोहोचली. एक वेळ पायऱ्या उतरणाऱ्या आपल्या आईच्या आकृतीकडे तिने पाहिले. आधीच निकिता फार घाबरलेली होती. समोरच तिच्या आईबाबांची खोली होती, जिचे दार किलकिले उघडे होते. निकिताने आपल्या हाताच्या धक्क्याने ते दार लोटले. पाहते तर काय, आत कोणीच नव्हते. खोलीत आईबाबा नव्हते की तिचा भाऊही नव्हता. आता निकिता खूप हादरली. ती जिन्याकडे वळली तर तिची आईही जिन्यावर नव्हती. निकिता धाड जिना उतरून खाली आली. उजवीकडे काही पावलांच्या अंतरावर घराचे मुख्य प्रवेशद्वार होते, पण तिकडे काहीच नव्हते. निकिता लगेच डावीकडे वळाली. तिची नजर किचन रूमकडे वळाली. किचन रूम बंद होते. आता निकिताचे लक्ष नेहमीच बंद असणाऱ्या खोलीकडे गेले. तिला तिची आई त्याच खोलीच्या दिशेने जाताना दिसली. निकिता वेगात आपल्या आईच्या दिशेने धावली. काही अंतरावरच तिची आई होती. निकिताने तिला पकडण्यासाठी हातही पुढे केला, पण तिची आई खोलीत शिरली. निकिता अगदी जोरात दारावर आपटली व काही अंतरावर मागे जाऊन पडली. तिच्या डोक्याला अगदी जोरात मार लागला होता.
वेदनेची कळ सर्व शरीरात पसरली होती. निकिता वेदनेने कणू लागली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण तिचा उजवा पाय एकदम टणकला. वेदनेने ती विव्हळली. आई! निकिताच्या पायात काहीतरी रुतले होते. तिने आपल्या थरथरत्या हाताने पायात रुतलेली वस्तू काढली. तिने ती निहाळली. तो काही चाव्यांचा गुच्छा होता, ज्याला काही प्रमाणात गंज लागला होता व त्याला काही ठिकाणी माती चिकटली होती. तो चाव्यांचा गुच्छा आता निकिताच्या रक्ताने पूर्ण माखला होता. निकिता कशीबशी उठली. समोरच्याच खोलीचे दार नेहमीच बंद असते, कारण त्याची चावी आतापर्यंत सापडलेली नव्हती. परंतु आताच निकिताने आपल्या आईला त्या खोलीत जाताना पाहिले होते. निकिता कशीबशी दारापाशी आली. ती आपल्या वेदना गिळू पाहत होती. एक नजर तिची दारावरील कुलपावर गेली व एक नजर तिने आपल्या हातातील चाव्यांवर टाकली. निकिताचा चेहरा चमकला. हातातील चाव्या याच कुलपाच्या आहेत असे तिला वाटले. लगेच चावी तिने कुलपात घातली आणि फिरवली. काही वेळातच कुलूप खाडकन उघडले गेले. तिने ते दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते काही केल्या उघडेना. निकिताने आपली पूर्ण ताकद लावली. दार करकर आवाज करून उघडले. निकिताने आपल्या आईला शोधण्यासाठी खोलीत प्रवेश केला. तिची नजर संपूर्ण खोलीत भिरभिरली. खोली मोठी होती, पण तिला एकही खिडकी नव्हती. कधीपासून बंद पडलेल्या त्या खोलीत आचाट धूळ साचली होती. जागोजागी कोळ्यांनी जाळे निर्माण केले होते. निकिताची नजर संपूर्ण खोलीत फिरत होती. तिने पलंगाच्या वरती छताकडे पाहिले. समोरचे दृश्य पाहून तिचे संपूर्ण काळीज थरारले. समोरच हवेत एक काळी आकृती तरंगत होती. तिचे डोळे संपूर्ण लाल होते. तिच्या विद्रूप चेहऱ्यावर एक विचित्र हास्य पसरलेले होते. निकिताचे संपूर्ण शरीर भीतीने थरथरू लागले होते. ती फारच घाबरलेली होती. तिने भीतीने एक मोठी किंकाळी फोडली. ती किंकाळी संपूर्ण बंगल्यात घुमली. तो आवाज ऐकून आपल्या खोलीत झोपलेले सुरेश आणि सुष्मिता दचकून उठले. ते धावतच खाली आले. आपल्या आई वडिलांना पाहून निकिता कशीबशी धावली. ती येऊन आईच्या कुशीत शिरली व ती रडू लागली. काय झाले निकिता, तू अशी रडतेस का? सुष्मिताने तिला विचारले, पण निकिता काहीच उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. भीतीने तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. दोघांचेही लक्ष त्या उघडलेल्या खोलीकडे गेले आणि खाली सांडलेल्या रक्ताकडे. दोघेही हादरले. हा प्रकार नेमका काय आहे ते दोघांच्याही लक्षात येत नव्हते. दोघांची नजर निकिताच्या रक्ताळलेल्या पायाकडे गेली व सुजलेल्या कपाळाकडे. सुष्मिता फारच घाबरली. हे सर्व काय आहे बाळ? हे रक्त आणि हा प्रकार काय आहे? काय झाले होते? परंतु निकिता काहीच उत्तर देऊ शकली नाही. तिची शुद्ध हरपली होती. सुष्मिताला जाणवले की निकिताचे संपूर्ण शरीर खूप तापले होते. ती काळजीने ओरडली, सुरेश, लवकर गाडी काढ. सुष्मिताचा कंठ दाटला होता. तिचे अश्रू अनावर झाले होते. सुरेशही लगेच आपल्या खोलीकडे धावला. गाडीच्या चाव्या व रडणाऱ्या करणला घेऊन खाली आला. त्यांनी निकिताला कसेबसे आधार देऊन गाडीत बसवले. सुरेशने गाडी वेगात शहराच्या दिशेने पळवली. गाडीने वेग घेतला. गाडी शहरात शिरली होती. ती एका प्रायव्हेट रुग्णालयापाशी येऊन थांबली. निकिताला त्यातून बाहेर काढले व आत नेले. नर्सने लगेच डॉक्टरला बोलावले. डॉक्टर तिथे आले. ते त्या तरुणीला पाहतच राहिले. किती सुंदर आहे ही मुलगी म्हणून विचार करत राहिले. त्यांना ती एका नजरेत भाळली होती. डॉक्टर, नर्सने आवाज दिला. डॉक्टर भानावर आले. त्यांनी तिला तपासले. पायाची जखम फारच खोल होती. त्यातून बऱ्याच प्रमाणात रक्तस्राव झाला होता. निकिताच्या जखमा बांधण्यात आल्या. डॉक्टर तिच्या आई वडिलांना घेऊन बाहेर आले. हे सर्व कसे काय घडले? तिचे शुद्ध हरपण्याचे नेमके कारण काय? हे कसे घडले? डॉक्टर म्हणाले, ते आमच्या घरात काहीतरी सुरेशचे बोलणे पूर्ण होण्या अगोदरच सुष्मिताने त्याचा हात धरला. त्याचे बोलणे अडखळले. सुष्मिताने त्याला काही बोलू नकोस म्हणून इशारा केला. ती मध्येच म्हणाली, हे तिच्या पायाला खिळा टोचून ती जिन्यावरून पडली. तेवढ्यात नर्स बाहेर आली. मुलगी शुद्धीवर आली आहे, आपण भेटू शकता. नर्स, तिच्या हातापायाला कोणते फ्रॅक्चर वगैरे झाले आहे का? नाही डॉक्टर. ते आत आले. निकिता शुद्धीवर आली होती, पण तिने आपली मान फिरवली होती. ती काहीच बोलत नव्हती. कशी आहे तब्येत तुझी? तो आवाज ऐकून निकिताने आपली मान वळवली. आपल्या समोर उभ्या असणाऱ्या तरुणाकडे ती पाहतच राहिली. डॉक्टरने हात पुढे केला. हाय, मी नितेश. आपणाला कसे वाटते ते विचारतो. निकिताने आपला हात पुढे केला व म्हणाली, मला बरं वाटते. डॉक्टर, आम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकतो काय? होय, नक्कीच.
आणि हा माझा फोन नंबर. काही अडचण आल्यास लगेच फोन करा. ठीक आहे. रात्री 3 वाजेपर्यंत सुरेश आणि सुष्मिता घरी आले होते. सुष्मिताने आपल्या मुलाला खोलीत झोपवले. तिने निकिताला आधार देऊन खोलीत आणले व पलंगावर बसवले. झोप. आता कसे वाटते? बरं आहे आई, तू सुद्धा झोप. गुड नाईट. आई, तू दिवा बंद नको करू. ठीक आहे. दार लोटून सुष्मिता आपल्या खोलीजवळ आली. आज सुरेश नव्हता. सुष्मिता खाली आली. तिला घराचे दार उघडेच दिसले. तिने बाहेर डोकावले तर सुरेश बाहेर बेंचवर बसला होता. सुष्मिता त्याच्या जवळ गेली. ती सुद्धा त्याच्या बाजूला बसली. कसला विचार करतो सुरेश? सुष्मिता म्हणाली. दिवसा हे घर किती शांत आणि सुंदर असते ना, पण रात्री ते किती भयावह वाटते. आपणाला काही अडचण आली तर चालेल, परंतु आपल्या मुलांवर नको. ह्या घरात नक्कीच काहीतरी आहे. त्या दिवशी मी काहीतरी पाहिले होते. सुरेश म्हणाला. तसे काही नसावे सुरेश. तसे काही असेल तर आपण दिवाळी येण्या अगोदरच या घराची वास्तुशांती करून घेऊया. ठीक आहे. चल, आता रात्र फार झाली आहे. उद्या आपल्याला उशीर व्हायला नको. नितेश आपल्या भावासोबत काहीतरी बोलत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नितेशने पटकन जाऊन दार उघडले. बाहेर एक व्यक्ती उभी होती, जिने सूट बूट घातले होते, गळ्यात टाय व अंगावर कोट घातला होता. तो व्यक्ती राजस्थानमधील एक मोठा व्यावसायिक होता. ती व्यक्ती. रुद्र येथेच राहतात का? होय, मी आहे. आत या. त्या व्यक्तीने आपल्या बरोबर आलेल्या माणसांना बाहेरच राहण्याचा इशारा केला व ती व्यक्ती आत आली. नितेशने स्वागत केले. या, आत या. इथे बसा. तो व्यक्ती सोफ्यावर बसला. नमस्कार. नमस्कार. माझे नाव यशवंतराव आहे. मी राजस्थानमध्ये राहतो. तिथे माझा मोठा व्यवसाय आहे. या गोष्टीला काहीच दिवस झाले की आमच्या गावात अचानक लहान मुले बेपत्ता होऊ लागले होते. म्हणून लोकांनी मदतीसाठी माझ्याकडे धाव घेतली. त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मी माझी माणसे कामाला लावली. ती रात्री व दिवसा पहारा देऊ लागली. तरी पण गावातून मुले बेपत्ता होत होती. मग आम्ही जागोजागी कॅमेरे बसवले. शेवटी आमच्या तावडीत मुलं चोरणारा हाती लागला. त्याला पाहताच आम्ही सर्व हादरलो, कारण तो कोणी माणूस नव्हता किंवा कोणी व्यक्तीही नव्हता. ते एक. यशवंतरावांनी समोरच ठेवलेला पाण्याचा ग्लास आपल्या तोंडाला लावला. तो माणूस नव्हता, कोणी व्यक्तीही नव्हता. मग काय होते ते? ती एक चेटकीण होती. आम्ही तिला तिथे जिवंत जाळले, कारण आम्हाला भीती होती की ही काही जादूटोणा तर करणार नाही ना. म्हणून गावकऱ्यांनी वेळ न दवडता तिला जाळ्यातच जिवंत जाळले. मग अडचण काय आहे आपली? समस्या तर संपली ना? नाही, समस्या तर इथून खरी सुरू झाली. काही दिवस तर चांगले गेले, पण अचानक तोच प्रकार गावात सुरू झाला. मुले पुन्हा बेपत्ता होऊ लागली. आता सर्व काय प्रकार सुरू झाला म्हणून पुन्हा माझी माणसे डोळ्यात तेल घालून पहारा देऊ लागली. एक रात्री नौकर धावतच आला. साहेब, लवकर चला म्हणून सांगू लागला. मी सुद्धा वेळ न दवडता त्याच्या मागे गेलो. एका खोलीत गावात लावलेल्या कॅमेऱ्याचे फुटेज दिसण्याची सोय केली होती. तिथेच फुटेज बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात मुले चोरणाऱ्याचा व्हिडिओ होता. ती मुले चोरणारी माझी बायको होती. मी हादरलोच. काही दिवसातच ही बातमी गावभर पसरली. लोक माझ्या बायकोला मारण्यासाठी म्हणून बंगल्यावर आले. कसेबसे माझ्या माणसांनी त्यांना रोखून धरले आहे. माझी बायकोही फार विक्षिप्त वागते आहे, म्हणून आम्ही तिला एका गुप्त खोलीत बंद केले आहे. मला तिथेच यावे लागेल. मला वाटते तुम्ही ज्या बाईला मारले तिचाच आत्मा तिच्यावर हावी झाला आहे. रुद्र म्हणाले. तुम्हाला नेण्यासाठीच आलेलो आहे मी. परिस्थिती आटोक्यात आहे, तोपर्यंत लवकर चला, नाहीतर गावकऱ्यांना रोखणे कठीण होईल. ठीक आहे, मी येतो. रुद्र पूर्ण तयारी करून यशवंतरावांसोबत निघतो. यावेळी मात्र त्याने नितेशला नेले नाही, कारण त्याला दवाखाना सांभाळायचा होता. म्हणून इतक्या दूर त्याला नेणे शक्य नव्हते. आज निकिताला बरे वाटत होते, पण आजही ती कॉलेजला गेली नव्हती. तिला आईने आज घरीच आराम करण्यास सांगितले होते. तिचे आई वडील दोघेही कामाला गेले होते व लहान भाऊ शाळेत. ती आज एकटीच घरी होती. कागद व पेन्सिल घेऊन ती चित्र रेखाटण्यात मग्न होती. इतक्यात तिला दारावरची बेल वाजण्याचा आवाज ऐकू येतो. कोण असेल बरे ह्यावेळेस म्हणून ती दार उघडण्यासाठी खाली आली. तिने दार उघडले. दारात अनिकेत व त्याचा मित्र काडूस उभा होता. तू ह्यावेळी इथे का? आवडले नाही? अनिकेत हसतच म्हणाला. काय काम आहे तुमचे? निघा इथून, निकिता म्हणाली. असे म्हणत निकिता दरवाजा बंद करू लागली. तोच अनिकेत व त्याच्या मित्राने दरवाजा जोरात ढकलला. निकिता मागे जाऊन कोसळली. तिला आता सर्व परिस्थिती समजली होती. तिला आधीपासूनच माहीत होते की अनिकेत चांगला मुलगा नाही, म्हणून ती नेहमीच त्यांच्यापासून सांभाळून असायची.
पण आता ती त्यांच्या तावडीत सापडली होती. तिने जरी आरडाओरडा केला तरी इथे तिचा आवाजही ऐकणारे कुणी नव्हते, कारण घर शहरी वस्तीपासून दूर होते व आसपासही कुणीच नव्हते. तुझ्या मॉम डॅडची जाण्याचीच वाट पाहत होतो आम्ही. फार गर्व आहे ना तुला तुझ्या सौंदर्याचा. आज बघतोच आम्ही कशी वाचतेस तू. हे काय बोलतोयस तू? डोके ठिकाण्यावर आहे का? शेवटचे सांगते, निघा इथून. नाहीतर काय? पकड तिला. आपल्या हातातील कॅमेरा बाजूला फेकत काडूस म्हणाला. दोघे तिला पकडण्यासाठी धावले. आतापर्यंत निकिताने आपल्या हातात उचललेली खुर्ची त्यांच्या दिशेने फेकली व ती जिना चढून वरती पळाली. पकड तिला म्हणून दोघेही तिच्या दिशेने धावले, पण तोपर्यंत निकिता जिना चढून पळालेली होती. दोघेही जिन्याच्या मधोमध आले. तोच निकिता समोरच्याच खोलीतून एका टेबलला धक्का देत निघाली व तिने तो टेबल जिन्यावर सोडला. घाईघाई जिना चढत असलेल्या त्या दोघांनाही ह्याची कल्पनाच नव्हती. तो टेबल नेमका येऊन त्यांच्यावर आदळला. मार बसल्याने दोघेही घरंगळ जाऊन खाली कोसळले. ती संधी साधून निकिता कशीबशी वेगात जिना उतरून लपण्यासाठी पळाली. दोघेही कणत उठले. नाही सोडणार मी हिला. तू कॅमेरा सांभाळ. हिचे संपूर्ण आयुष्यच बर्बाद करतो मी, काडूस म्हणाला. पण ही लपली कुठे? इथेच कुठेतरी लपली आहे. शोध तिला. जाईल कुठे ती? दोघांच्याही चेहऱ्यावर एक आसुरी हास्य होते. ते लगेचच खाली आले. त्यांना एका खोलीचे दार हलताना दिसले. ते बघ, त्या खोलीत आहे ती. एक नवीन चॅनल ओपन करत आहे. त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.